विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। आमदार, खासदार, नगरसेवक येणाऱ्या निवडणूक काळात मत मागायला येतील तेव्हा तोंडावर चप्पल मारू। पारधी समाजातील महिला आक्रमक। परतूर प्रतिनिधी ॲडव्होकेट सुरेश काळे। पारधीवाडा परतूर वार्ड क्रमांक 4 तालुका परतूर जिल्हा जालना येथे रस्ते, लाईट, स्वच्छ पाणी, संडास बाथरूमच्या सुविधेसाठी महिला आक्रमक। परतूर वार्ड क्रमांक 4 मध्ये गेल्या 8 दिवसापासून संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत सतत लाईट जात आहे। तसेच येथील नगर परिषदेला वंचित बहुजन आघाडीमार्फत वारंवार निवेदन देऊन सुद्धा काहीही फरक पडत नाही। माननीय नगर परिषद मुख्याधिकारी सुधीर गवळी साहेब व माननीय उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांना वारंवार भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सांगण्यात येत होते, तरी सुद्धा पारधीवाडा या विभागाकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही। त्यासाठी आज रोजी महिलांनी विश्व 24 न्यूजच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला। रेणुका पवार, धुरा पवार, शेषराव चव्हाण, मंगल काळे, गंगा काळे, सीताबाई चव्हाण, लक्ष्मीबाई म्हातारबा पवार, पिंकाबाई कांबळे, दशरथ हिवाळे या वास्तव्यास असून आज रोजी विश्व 24 न्यूजशी संपर्क साधला असता येणाऱ्या आगामी नगर परिषद निवडणुकीत बहिष्कार टाकणार आहे असे जाहीर केले। तसेच आपल्या भावना रोष व्यक्त केला। आदिवासी समाजाची महिला आज राष्ट्रपती असून सुद्धा वार्ड क्रमांक 4 मध्ये वास्तव्यास असलेले आदिवासी समाजाची हालापेष्टा व चेष्टा चालवली आहे, हे आपल्याला या व्हिडिओवरून दिसत आहे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राइब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार, मी सुरेश काळे, विश्व 24 न्यूजचा तालुका प्रतिनिधी। आज आपण आलेलो आहोत परतूर तालुक्यामधील वार्ड क्रमांक 4 पारधीवाडा परिसरात। तर आपण प्रत्यक्षात विचारू नेमकं या महिला आणि या वार्ड क्रमांक 4च्या नेमक्या समस्या काय आहेत। येथील प्रत्यक्ष भेटून आपण तेथील महिलांना बोलू। ताई, आपलं नाव काय? रेणुका आसाराम पवार। रेणुका आसाराम पवार, नेमकं ताई काय समस्या काय आहेत आपल्याला? आज 8 दिवस झालेत आमच्या गल्लीमध्ये लाईट नाहीये आणि रस्ते पण चांगले नाहीयेत आमच्या गल्लीचे। ते तिथून पलीकडे सगळे रस्ते चांगले आहेत आणि इकडं काही सुविधा देत नाही। परत स्वच्छतागृहाची पण सुविधा नाहीये। परत ती महिला म्हणजे एवढी मोठी महिला म्हणजे आदिवासी समाजाची द्रौपदी मुर्मू असून सुद्धा आम्हाला काही सुविधा नाहीये। आणि मतदान आले तर आमदार, खासदार येतात गल्लीमध्ये, म्हणतात मतदान द्या, आणि आता सध्या तर आम्हाला काहीच सुविधा नाही। जवळ मतदान येतात तेव्हा ते लाईट टाकतात। 8 दिवस येऊन सांगतात की सगळे लाईट चालू करतात। परत ते स्वच्छतागृह, ते संडास बाथरूम ते सगळे स्वच्छ करून देतात। परत 2-3 महिने झाले की सगळं जशात तसं होऊन जातं। ताई, आपलं नाव काय? आपलं सौमित्रा कांबळे। सौमित्रा कांबळे, काय नेमकी समस्या काय इथं वार्ड क्रमांक 4 मध्ये? संडास बाथरूम नाही, पुन्हा लाईट नाही, 8 दिवस झाले। आणखी पुन्हा रोड बनविला नाही। बरं, मग इथं तुमचे जे नगरसेवक आहे ते येत नाही का? येतेच नुसते खाली मतदान आल्यावर। बरं, नुसते पाहून जातात। परीक्षा काय आता लाईट नाही, संडास कशाने आजारी कशाने? मच्छर सारे सर्वे करायला येतात, पण ते सर्वे करून काय फायदा आहे? सुविधाच नाहीये, मग आजार तर होणारच नाही। ताई, आपलं नाव काय? गंगा काळे। बरं, काय नेमकी समस्या काय? आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तर काय नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? आता एखादं मतदानाला आलं तर चपलाने मारू आम्ही। बाळा असे मच्छरामध्ये राहून बेमार पडते, आजारी पडतात, बेमार नाही। ताई, आपलं नाव काय? बानू अनिल भाग्यवंत। बरं, तुम्ही कुठं राहता? आम्ही इथंच राहतो पारधीवाड्यामध्ये, पण हे लेकर आमच्या मच्छरानं हे नाही, ह्या घाणीनं बिमार पडते, तर लाईट नाही,
बिमार पडते तर लाईट नाही आमच्या गल्लीमध्ये, रस्त्याची सोय नाही, संडास बाथरूमची सोय नाही लेडीजची. बरं, काय मग आता निवडणूक जवळ आल्या, कोणाला निवडणुकीला जवळ आल्यास मग इलेक्शनच्या टायमाला आम्हाला काय करता आम्ही सांगू मग पुन्हा नंतर. बर, सगळ्या परतूरमध्ये तर चांगले रस्ते दिसत आहे, परंतु ह्याच वार्डात नाही. काय नाही, काही दिवसा पहिले तो म्हणले बाबा पारदीवाड्याचा रस्ता झाला म्हणून. हा ताई, आपलं नाव काय? रेखा चव्हाण. बर, काय नेमकी काय समस्या आहे आपली? आमच्या गल्लीतला रस्ता खराब आहे, लाईट नाही, दिवसभर लाईट नसती, लेकरं आजारी, आम्ही आजारी. आमदार खासदारला चप्पलाने मारायला पाहिजे मतदान घ्यायला आले. पुढे आणि काय ते म्हणतात आम्ही व्यवस्था करू, कोणी करत नाही काय. हा ताई, तर तुम्हाला इथं घरकुलाची समस्या वगैरे? आम्हाला घर नाही, दार नाही, फक्त सांगतात देणार, हे करणार, ते करणार. इलेक्शन आलं की ते पळत येतात. जागा नावायची नाही. नमुना नंबर 8 नाही आपल्याला. ठीक, काबीज म्हणून जागा केलेली आमची दुसऱ्या समाजाच्या लोकांना भेटते. आता इथं दुसऱ्या समाजाचे लोक राहतात, त्यांना घरकुल भेटतात. आमच्या इकडचे पारधी समाजाला घरकुल भेटत नाही, काय नाही. का नाही भेटत? ते म्हणतात तुमची जागा काबीत आहे. गेल्या 150-200 वर्षापासून आपला समाज इथं राहतो, तरी आपल्याला नमुना नंबर 8 नाही का? नाही. बरं, काय आता येणाऱ्या निवडणुकीत नेमकं काय करणार आहे, काय राहणार आहे तुमची दिशा? आम्हाला मतदानच जे आम्हाला सगळ्या सुविधा पुरवणार त्यांना मत देऊ आम्ही. जे नाही पुरवणार त्यांना काय नाही द्यायचं आता. ठीक आहे, ओके, धन्यवाद. विश्व 24 न्यूजशी आपण संपर्क साधल्याबद्दल. आपला आवाज नक्कीच सरकारपर्यंत पोहोचू. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.